आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे शिर्के घरी आलेला असतो आणि जेव्हा शिर्के घरी येतो त्याच वेळेला त्याला एक फोन आलेला असतो आणि इकडे आता तो फोन असतो तो म्हणजेच की आरतीचा. आरती फोनवर म्हणत असते, शिर्के साहेब, तुम्ही जर आत्ता मालक साहेबांच्या आजूबाजूला असाल किंवा मालक साहेब जर तुमच्या बाजूला असतील तर प्लीज फक्त मी काय बोलते ते ऐकून घ्या. तेव्हा ते म्हणत असतात, ठीक आहे ऐकवतो, बोल तू. मग आता आरती इथे घडलेला सगळा प्रकार ए टू झेड शिल्पाताई काय बोलल्या, कशा पद्धतीने आनंदीचा अपमान केला आणि शिल्पाताईंनी आनंदीला सासरी आणून सोडलं आणि घटस्फोटाचे कागद ताबडतोब पाठवून देतो असं सांगितलं. हे सगळं आरती शिर्केंना सांगत असते. आणि त्याचबरोबर तू आता इथेच माहेरी पडून राहणार आहेस, तुला आम्ही अजिबातच सासरी घेऊन जाणार नाही आहोत असं सुद्धा शिल्पाने सांगितलं आहे, आमचा अपमान केला आहे असं सांगण्यात येतं. मग आता युगंधर म्हणत असतात, कोणाचा फोन आहे शिर्के, तुम्ही कोणाशी फोनवर बोलत आहात? तेव्हा शिर्के म्हणत असतात, कोणाचा नाही, ते फॅक्टरीमधून फोन आहे असं ते बोलतात. आणि तेव्हा आता इकडे ते म्हणत असतात, तू अजिबात काळजी करू नकोस, काय उत्तर द्यायचं आणि काय नाही, काय करायचं ते पुढचं मी बरोबर बघून घेतो. इथे आता युगंधर म्हणत असतात, काय झालं शिर्के, कोणाचा फोन होता, तुम्ही कोणाशी बोलत होतात? तेव्हा ते म्हणत असतो, काही नाही मालक साहेब, फॅक्टरीतून फोन होता. मग आता इकडे तिच्याकडे पाहून मनातच बोलत असतात, असा तर डाव आहे, म्हणजे ह्यांनी मुद्दामच आनंदीला इकडे माहेरी सोडून आल्या आहेत ताईसाहेब आणि इथे मात्र कोणाशी काहीही सांगत नाहीत, अगदी बरोबर बोलतायत. आणि त्याचबरोबर आता इकडे काहीही माहिती नाही असं दाखवतायत असं शिर्के मनामध्येच बोलत असतो. आता हे सर्व बोलून झाल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, त्याचं काय ना मालक साहेब, आता बघा ना, फॅक्टरीतून एक फोन आला होता आणि त्यानंतर आता ज्या ठिकाणी आपले गायनाचं आहे ना त्या ठिकाणून सुद्धा आपल्याला एक फोन आला आहे आणि तो फोन आता इकडे असा आहे की जे काही मीडियावाले आणि त्याचबरोबर तुमचा सत्कार समारंभ जो होणार आहे ना त्याच्यासाठी एक मीडिया कॉन्फरन्स बोलवलेली आहे आणि त्यासाठी तुमचा आणि त्याचबरोबर आनंदी तुम्हा दोघांचा सुद्धा नवीन जोडपं म्हणून इंटरव्ह्यू घेणार आहेत. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, बरं ठीक आहे. खरं तर आता इकडे तो समिधाच्या फोटोकडे जाऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, हा खरा तर मान इथे समिधाचा आहे, समिधा जर असती तर सगळं काही व्यवस्थित झालं असतं, हा मान आणि हा उत्सव फक्त समिधाचा तुझा आहे. समिधा, आज तुझ्यामुळे इथंपर्यंत मी जाऊन पोहोचतोय, इथंपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होत आहेत, पण तसं पाहायला गेलं तर काही व्यवस्थित होत नाही असं सुद्धा तो बोलत असतो. त्याच वेळेला इकडे आता ही शिल्पा म्हणत असते, आता काय करायचं, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मी सांगायच्या. आता खरं तर इथे आनंदी तिच्या माहेरी गेलेली आहे, मीच तिला सोडून आणला आहे, मग आता इथे युगंधरला मी नेमकं काय सांगू असा प्रश्न तिच्या मनामध्ये येतो. इकडे युगंधर म्हणत असतो, ऐक ना ताई, मी काय म्हणतो ते एकदा ऐकून घे ना. हे बघ, आता तू ताबडतोब आनंदीला आवाज दे, आनंदी जर बाहेर आली ना तर मग तिला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगता येतील, म्हणजे आनंदीला आता इकडे इंटरव्ह्यू मीडियासमोर देताना काय बोलायचं, कशा पद्धतीने बोलायचं हे सगळं तिला सांगता येईल. तिला जर ह्या सगळ्या गोष्टी समजल्या ना तर मग सोपं जाईल आणि प्रॅक्टिस करून घेता येईल असं इकडे आता त्याचं म्हणणं असतं. आणि तेव्हा तो म्हणत असतो, बोलव ना शिल्पाताई, आनंदीला बोलव, उठव बरं तिला. मग आता लगेचच इकडे ती म्हणत असते, अरे काय झालंय ना, अगं काय झालंय सविताताई, तुम्ही बोलून आणा बरं पटकन. असं बोलल्याबरोबर सविता मात्र काहीही बोलत नसते आणि सविता काहीही बोलत नसल्यामुळे आता युगंधरला थोडासा संशय येतो. युगंधर म्हणत असतो, नेमकं काय चाललेलं आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ताई काय झाले, अशी का बघतेस, बोलव ना, कुठे आहेत ती लोक, बोलव ना. आणि त्याचबरोबर आनंदीला जर आपण काही गोष्टी सांगितल्या ना तर मग समजेल आनंदीला, म्हणून मी म्हणतोय ना बोलव म्हणून. असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो आता इथे मात्र ती लगेचच डाव पलटते आणि म्हणत असते, अरे देवा, खरंच मी पण ना खरंच खूप विसरभोळी झाले बघ, माझ्या पण ना लक्षातच राहत नाही हल्ली. का गं काय झालं? अरे आनंदी ना माहेरी गेली. माहेरी आत्ता ह्या वेळेला? अरे हो, तिला ना तिच्या आबांची फार आठवण येत होते आणि त्यामुळे ती माहेरी गेली. मी खरं तर नको बोलत होती तिला जायला, पण आता काय करणार, ती ऐकतच नाही म्हटल्यावर गेली माहेरी. असं म्हटल्याबरोबर आता इकडे लगेचच जो काही शिर्के आहे त्याला पुन्हा एक फॅक्टरीतून फोन आलेला असतो आणि फॅक्टरीतून फोन आल्याबरोबर इकडे आता ते म्हणत असतात, आपल्याला काही केल्या ताबडतोब फॅक्टरीमध्ये जावंच लागणार आहे. आणि तेव्हा
मालक साहेब, आता चला पटकन, आपल्याला फॅक्टरीमध्ये ताबडतोब जाऊन हे सगळे कामं करावे लागणार आहेत. मग आता इकडे तो म्हणत असतो, पण आता आनंदीला कसं आणायचं? आनंदीला तर खरं मी आणायला जाणार होतो, पण आता आनंदीला कोण घेऊन येईल? ताई ऐक ना, एक काम कर, मला आता फॅक्टरीत जावं लागतंय ना, त्यामुळे तू एक काम करतेस का? तू ताबडतोब जाऊन आनंदीला घेऊन येतेस का? तेव्हा शिल्पा म्हणत असते, हो हो चालेल ना, मी येते ना घेऊन. आता शिल्पासमोर कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. शिल्पाचा मात्र तिच्या भावावर प्रचंड जीव. किती नाही म्हटलं ना तरी सुद्धा इकडे ती त्याच्या विरोधात जाऊन जास्त काही करत नाही, पण आता त्याला काही संशय यायला नको किंवा त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीला काही ठेच पोहोचायला नको ना, म्हणून मग ती आता लगेचच म्हणत असते, ठीक आहे मी जाऊन येते, कारण आज इंटरव्ह्यू आहे आणि आज इंटरव्ह्यू असल्या कारणाने माझ्या भावाचं नाव खराब व्हायला नको, असं इकडे तिचं म्हणणं असतं. आता हे सगळं काही झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इथे आता आबा हे आनंदीसाठी चहा बिस्किट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आलेले असतात आणि इकडे आर्ची कुठे दिसत नसते, त्यामुळे ते सगळेच लोक आता टेन्शनमध्ये असतात. त्याचबरोबर आबा म्हणत असतात, अगं आर्ची गेली कुठे? आर्ची तर कुठेच दिसली नाहीये. आनंदी तू काळजी करू नकोस हा, हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा ती म्हणत असते, आबा पण आर्ची गेलेली आहे कुठे? नेमकं काय करायचं तिला? आणि त्याचबरोबर इकडे आता ही आरती म्हणत असते, तुम्ही नका अजिबात काळजी करू, मी ना इकडे तिच्या मित्राला वगैरे फोन लावून बघते. तेव्हा आबा म्हणत असतात, अगं ती ना त्या पिंट्याकडे जाणार होती. अहो आबा, तो पिंट्या इथे कुठे राहतो? तो पिंट्या तर इथे नाही राहत, तो पिंट्या तर कधीच ती कुठे निघून गेला आहे. मग ही कुठे गेली? मग आता ती इतर लोकांना सुद्धा फोन करत असते, जे की तिचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना, पण ती कोणाकडेही नसते. मग आता इकडे हे दोघेही जण टेन्शनमध्ये असतात, आरतीला शोधायचं कुठे? दुसऱ्या बाजूला आर्ची मात्र इथे गावामध्ये फिरत असते. गावामध्ये फिरणं म्हणजे काय, तर तिला आता इकडे मालक साहेबांना कॉल करायचा असतो. मालक साहेबांना कॉल करण्यासाठी तिने अगोदरच ऑलरेडीच एक मोबाईल नंबर मालक साहेबांचा हातावर लिहून आणलेला असतो आणि तेव्हा ती प्रत्येकाला विचारत असते की मला एक फोन करायचा आहे, प्लीज तुमचा फोन देता का? पण इथे मात्र तिला कोणीही फोन देत नाही आणि तिला कोणीही फोन न दिल्यामुळे आता आपण पाहतो इथे लगेचच ही जी काही आर्ची आहे, आर्ची म्हणत असते, आता काय करायचं? कोणी म्हणतं बॅलन्स नाही, कोणी म्हणतं फोन देत नाही, कोणाचा फोन घ्यायचा आणि कशा पद्धतीने फोन करायचा ना तेच काही समजत नाही असं म्हणते. आणि त्यानंतर तिथे असलेल्या एक मावशी मात्र शेवटी तिला त्यांचा फोन देतात आणि फोन दिल्यानंतर ती ताबडतोब युगंधरचा नंबर डायल करत असते. आता युगंधरचा नंबर डायल केल्यानंतर मनामध्ये विचार करत असते, बरं झालं म्हणजे रिकॅपमध्ये जाऊन दाखवल्या तिने कशा पद्धतीने हा जो काही मोबाईल नंबर जो आहे ना तो काढून घेतला होता आणि मोबाईल नंबर त्या फोनमधला काढून घेतल्यानंतर आता ती म्हणत असते, आता काही जरी झालं ना तरी मालक साहेबांच्या कानावर ही गोष्ट इथे टाकलीच पाहिजे, असं सुद्धा ती इथे बोलत असते. आणि हे सगळं काही बोलत असताना आता लगेचच ती युगंधरला कॉल करत असते. ती म्हणत असते, आता मालक साहेबांनी फक्त फोन उचलायला हवा. आता युगंधरच्या फोनवर एक अननोन नंबरवरून फोन येत असतो. युगंधर सोबत शिर्के असतो. युगंधर म्हणत असतो, आता हा फोन कोणाचा बरं असेल, काहीच कळायला मार्ग नाही आहे. शिर्के, नवीन नंबर आहे, काय करायचं, उचलू की नको? शिर्के म्हणत असतात, उचला ना मालक साहेब, जर कोणाचा कामाचा वगैरे असेल किंवा एखादी ओळखीची पण व्यक्ती काहीतरी काम असेल, तुम्ही नका काळजी करू, फक्त फोन उचला. आता युगंधर फोन उचलतो. तिकडून लगेचच आर्ची म्हणत असते, भाऊजी मी आर्ची बोलायले, अजिबात माझा फोन कट करायचं नाही, माझं खूप महत्त्वाचं काम आहे. तेव्हा युगंधर म्हणत असतो, तू का फोन केलायस मला? तेव्हा ती म्हणत असते, माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही फोन ठेवायचा नाही, समजलं का? आता इकडे युगंधर चिडतो आणि म्हणत असतो, हे बघ पोरी, मी खूप कामात आहे, आत्ताच्या आत्ता तुला सांगतोय ना फोन ठेव म्हणून, हे बघ मला तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही आहे, प्लीज फोन ठेव. तेव्हा ती म्हणत असते, हे बघा फार वाईट होईल ना, आत्ताच्या आत्ता तुम्हाला सांगते, माझं सगळं ऐकून घ्या, तुमच्या घरच्या लोकांनी आमच्या इथे धुमाकूळ घातला आहे, चल फोन ठेव बरं. असं म्हणून आता लगेचच इकडे युगंधर म्हणत असतो, नुसती चिवचिव करते ही पोरगी, भाऊजी करत राहते, खरंच ना, काय बोलावं, कुठे बोलावं, कसं बोलावं काहीही कळत नाही, असं इकडे ती बोलत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता आर्ची म्हणत असते, आता तुम्ही माझा फोन कट केलाय ना, तुम्ही माझा फोन घेतला नाही ना, पण मी सुद्धा काही केल्या शांत बसणार नाही.
काही जरी झालं ना तरी मी सुद्धा आनंदी दिदीचीच बहीण आहे, ही गोष्ट मात्र तुम्ही सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवली गेली पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता मी सरळ तुम्हालाच मी फॅक्टरीमध्येच गाठणार आहे असं इकडे ती म्हणते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शिल्पा आलेली असते. जेव्हा शिल्पा येते त्यावेळेला आता इकडे आपण पाहतो शिल्पा मात्र तिच्यावर आवाज चढवून बोलत असते आणि तेव्हा आनंदी म्हणत असते, ह्या इथे कशा बरं आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ह्यांची इथे येण्याची हिंमत कशी झाली असं सुद्धा ती इकडे बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो इकडे आता शिल्पा म्हणत असते, खरं तर तुला ह्या दळभद्री घरातून मला बाहेर सुद्धा काढायचं नव्हतं, पण त्याचं काय झालंय सांगू का? एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या भावाला इकडे अवॉर्ड मिळणार आहे आणि आता इकडे मीडियावाले घरी येणार आहेत आणि त्यामुळे त्याचा इंटरव्ह्यू आहे आणि इंटरव्ह्यू असल्यामुळे खरं तर इकडे तुला आणि त्याचबरोबर तुम्हा दोघांना सुद्धा एकत्र इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच आबा म्हणत असतात, पण बिन काही नाहीये, नाहीतर ह्या झोपडीमधून मी तुला महालात कधीच घेऊन गेली नसते. फक्त मी माझ्या भावासाठी आणि भावाला दिलेल्या शब्दासाठी तुला घेऊन जायला आली आहे. ताबडतोब माझ्याबरोबर चल, कारण संध्याकाळी इंटरव्ह्यू आहे असं इकडे ती बोलत असते आणि त्यानंतर सरळ सरळ तिथून निघून जाते. आनंदी लगेच आता आबांना म्हणत असते, आबा मालक साहेबांचा इंटरव्ह्यू आहे, त्याचबरोबर त्यांना इथे अवॉर्ड मिळणार आहे, त्यामुळे मला तिकडे जावंच लागेल. आबा म्हणत असतात, हो ग बाळा, सुखी संसार कर आणि त्याचबरोबर सासरचं सुद्धा कर्तव्य पार पाड. माझा आशीर्वाद कायम तुझ्याबरोबर असणार आहे असं म्हणून आनंदी आबांच्या पाया पडत असते आणि आबांच्या पाया पडून आबा तिला आशीर्वाद देतात. सोबतच आरती तिला म्हणत असते, आनंदी काही जरी झालं, कसली जरी तुला गरज लागली किंवा तुला कोणी काही बोललं ना तरी सुद्धा इकडे तू शांत बसायचं नाही, मला ताबडतोब फोन कर आणि त्याचबरोबर तुला कोणी जर काही ओरडून बोललं तरीसुद्धा आम्हाला सांगायचं, कळलं का तुला, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा आता इकडे ती तिला गाडीपर्यंत सोडवायला जात असते. जेव्हा गाडीपर्यंत सोडवायला जाते त्यावेळेला आबा म्हणत असतात, आनंदी तर गेलेली आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आर्ची नेमकी राहिली कुठे? ह्या आर्चीचं तर ना काय करावं कळतच नाही आहे. मला तर असं वाटतंय ती फॅक्टरीमध्येच गेली असेल असं म्हणून ते फॅक्टरीकडे निघतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता युगंधर जात असताना आर्चीची सायकल युगंधरच्या गाडीपुढे येते आणि युगंधर मात्र चिडतो आणि म्हणत असतो, ए जीव गेला असताना तुझा. तेव्हा ती म्हणत असते, जाऊ दे ना, तशी पण तुमच्या घरची लोक आम्हाला कुठे सुखाने जगू देतात. तुमच्या घरच्या लोकांनी आमच्या इथे येऊन थैमान मांडला आहे. तुमच्या घरची लोक आमच्याबरोबर कशी वागतायत ते तुम्हाला समजणार सुद्धा नाहीये मालक साहेब. तेव्हा युगंधर म्हणत असतो, ए पोरी, तू काय बोलतेस हे, असं कसं बोलू शकतेस? तेव्हा ती म्हणत असते, तेच तर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते, तिकडे आनंदीताईसोबत काय काय केलंय ते तुम्हाला माहिती नाहीये. तेव्हा युगंधर म्हणत असतो, काय आणि कशाबद्दल बोलतेस तू? त्याचबरोबर आपण पाहतो आता इकडे आर्ची सगळं काही सांगणार, पण तेवढ्यातच आबा आणि त्याचबरोबर आरती हे दोघेही जण तिथे येतात आणि दोघेही जण तिथे आल्यानंतर आबा म्हणत असतात, ए पोरी, काय चाललंय तुझं हे? मालक साहेब माफ करा बरं का, हे बघा ही पोरगी लहान आहे बरं का, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तिला कळत नाही आणखी. आणि तेव्हा इकडे ते म्हणत असतात, खरंच मला माफ करा. खरं पाहायला गेलं ना तर इकडे तिला काही ह्या सगळ्या गोष्टींची समज नाही आहे आणि तिला ह्या सगळ्या गोष्टींची समज नसल्यामुळे ना ती अशी वागते बरं का, असं म्हणून आता इकडे ती म्हणत असते, आबा असं काही बी नाहीये, मला त्यांना सगळं सांगू द्या ना, तुम्ही असं का करताय? हे बघा आपल्यासोबत जे काही होतंय त्या सगळ्या गोष्टीला तेच जिम्मेदार आहेत ना, मग आपण त्यांना हे सगळं काही का बरं नाही सांगायचं? आत्ताच्या आत्ता मला त्यांना सगळं काही सांगायचं आहे असं ती बोलत असते. पण शेवटी इकडे आता आबा तिला घेऊन जातात आणि त्याचबरोबर युगंधर म्हणत असतो, आरती इकडे आनंदी गेली का घरी? मग आता आबा म्हणत असतात, हो शिल्पाताई आल्या होत्या, तिला घेऊन गेल्या. आता इकडे ते दोघेही जण तिला तर घेऊन निघालेले असतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांनो, इकडे आता जेव्हा ही आनंदी घरी येते त्यावेळेस ती आता किचनमध्ये जायला लागते. जेव्हा किचनमध्ये जात असते तेव्हा शिल्पा तिला आवाज देते आणि म्हणत असते, काय गे इकडे, पुन्हा ह्या पांढऱ्या पालीला इकडे घरामध्ये आणावं लागलं आहे. इच्छा नसताना सुद्धा हिला घरामध्ये आणलंय, त्याचबरोबर दळभद्री कुठची, पण मी हिला एवढ्या सहजासहजी सोडणार नाही. तेवढ्यात शिल्पाला आता शिर्केंचा फोन येतो. आता शिर्के म्हणत असतात, शिल्पाताई मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. म्हणजे बघा ना, संध्याकाळी जी काही मीडियाची मीटिंग होती ना इंटरव्ह्यूसाठी, ती इंटरव्ह्यूच सगळं काही कॅन्सल झालेलं आहे. त्यांचा आत्ताच फोन आला होता. म्हणलं तुम्ही तयारी करत असाल ना, आनंदीकडून पण तयारी करून घेत असाल ना, म्हणून फक्त तुमच्या कानावर घालायचं होतं. आणि तेव्हा ऐकताय ना शिल्पाताई असं इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र शिल्पाला अजूनच राग आलेला असतो. फक्त इंटरव्ह्यूच्या नावाखाली आपण हिला इथे आणला आहे आणि सगळं
सगळं काही मातीत मोल झालं आहे असं सुद्धा तो इकडे बोलत असतो. सोबतच आपण पाहतो आता इकडे शिल्पा तिला म्हणत असते, ये इकडे, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, बोला ना, काय झालं, दमली आहेस का, आराम करायला निघाली आहेस का, असं मुद्दामून उद्धट आवाजामध्ये तिच्याशी त्या बोलत असतात. तेव्हा आनंदी म्हणत असते, नाही नाही, असं काही बी नाही आहे झालेलं, बोला ना. तेव्हा ती तिला इथे सोफ्यावर बसवते आणि सोफ्यावर बसल्यानंतर लगेचच म्हणत असते, खरं तर ना तुला भेटायला कोणीतरी आला आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, मला भेटायला कोण आला आहे. मग इकडे ती म्हणत असते, आता खरं तर एक सरकारी वकील तुला भेटायला आले आहेत. म्हणजे सरकारी वकील आलेत आणि ते काय करणार आहेत माहितीत का, ते ना इकडे तुझं आणि त्याचबरोबर युगंधरचं मॅरेज सर्टिफिकेट बनवणार आहेत आणि युगंधरचं आणि तुझं मॅरेज सर्टिफिकेट बनवण्यासाठीच ते इथे आलेले आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता इकडे सरकारी वकील पुढे येतात आणि ते म्हणत असतात, नमस्कार मॅडम, आम्ही ना इथे मी वकील आहे, गव्हर्नमेंट वकील आहे आणि तुमच्यासाठी ना मॅरेज सर्टिफिकेटचे जे काही पेपर्स आहेत ना ते घेऊन आलेलो आहे. फक्त तुम्हाला यावर एक सही करायची आहे आणि ऑफिशियली तुम्ही ते आनंदी युगंधर निंबाळकर होणार आहात असं इकडे तो सांगत असतो. आणि तेव्हा तो लगेचच आनंदीच्या समोर पेपर ठेवतो आणि म्हणत असतो, आता ह्या पेपरवर तुम्ही सह्या करा. मग आता आनंदीच्या समोर पेपर्स असतात. मग आता शिल्पा मनामध्येच म्हणत असते, तू फक्त एकदा ह्या पेपरवर सह्या कर. एकदा का ह्या पेपरवर सह्या केलास ना तर मग तुझी हक्कलपट्टी ह्या घरातून होणार आहे आणि त्याचबरोबर माझ्या विद्याधरची इथे एंट्री ह्या घरामध्ये होणार आहे असं ती बोलत असते. आनंदी पेन घेते, सही करणार तेवढ्यातच आनंदी म्हणत असते, एक मिनिट, खरं तर एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे. म्हणजे ह्या पेपरवर मी सह्या करण्या अगोदर तुम्ही मला हे पेपर वाचून दाखवले तर बरं होईल असं आनंदी म्हणत असते. तेव्हा शिल्पा मनातच म्हणत असते, ही पोरगी तर पाहिजे त्यापेक्षा जास्त चतुर आहे. मग आता इकडे वकील म्हणत असतात, हो हो चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही म्हणाल तसं मी ह्या पेपरवर लगेचच तुम्हाला जे काही लिहिलं आहे ना ते सगळं वाचून दाखवतो. मग आता वकील तो पेपर हातात घेतो. शिल्पाला मात्र थोडंसं टेन्शन आलेलं असतं, पण तो मूळचाच वकील. आता वकील असल्यामुळे मॅरेज सर्टिफिकेटमध्ये काय नियम, काय अटी किंवा आणखी काही मजकूर आहे तो त्याला माहिती असणार. त्यामुळे तो तेच मजकूर इथे आनंदीला वाचून दाखवत असतो. आणि तेव्हा आनंदी म्हणत असते, जसं मॅरेज सर्टिफिकेटवर असायला हवं तेच सगळं काही तुम्ही वाचून दाखवले, म्हणजे मला तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला काही इथे फरक पडणार नाही असं आनंदी म्हणत असते. आता तो ते पेपर पुन्हा तिच्यासमोर देतो आणि म्हणत असतो, आता तुम्ही सह्या बिनधास्त डोळे झाकून केल्या तरीसुद्धा चालेल. आनंदी म्हणत असते, बरं ठीक आहे. मग आता आनंदी पुन्हा एकदा त्या पेपर घेते आणि पेपर घेऊन तिच्यासमोर ठेवते आणि त्याचबरोबर सह्या करायला सांगत असते. शिल्पा मात्र खूपच आनंदात असते. शिल्पा म्हणत असते, कसं आहे ना, आता आनंदी आमची निंबाळकरांची सून आहे म्हटल्यावर हे पेपर आता तिच्या नावावर एकदा झाले, म्हणजे ती एकदा मॅरेज सर्टिफिकेट तिच्या नावचं झालं तर मग टेन्शनच नाही आहे ना, म्हणजे सगळं काही लिगली आणि कायद्याने होऊन जाईल असं तिचं म्हणणं असतं. मग आता आनंदी पुन्हा पेपर घेते आणि सह्या करायला लागते. पण तेवढ्यातच आनंदी पुन्हा थांबते आणि थांबल्यानंतर म्हणत असते, एक मिनिट वकील साहेब, मला एक गोष्ट सांगा, जर अंध लोक असतील तर त्यांच्यासाठी ब्रेन लिपीचा इथे वापर होतच असेल ना, म्हणजे तुम्ही हे पेपर ब्रेन लिपीमधून आणलेच असतील ना. मग मला जेव्हा मी वाचत नाही तोपर्यंत मला इकडे कोणत्याही गोष्टीवर विश्वास नाही आहे. त्यामुळे तुम्ही मला ब्रेन लिपीमधले पेपर असले तर ते द्या, ते मी वाचेल आणि मगच त्या पेपरवर सह्या करेल. आता मात्र इकडे शिल्पाची पूर्णच वाट लागलेली असते. शेवटी इथे आता लगेचच वकील म्हणत असतात, हो तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, आमच्या इकडे कोर्टामध्ये सगळी काही सोय केलेली असते. तुम्हाला ब्रेन लिपीमधलं सगळं हवं आहे ना, तर मग ब्रेन लिपीचा सुद्धा माझ्याकडे पेपर आहे. तो ब्रेन लिपीचा पेपर तुम्ही वाचा आणि तुमचा विश्वास बसला ना तरच मग तुम्ही सही करा असं स्पष्टपणे आता इकडे वकिलांनी आनंदीला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा शिल्पाला टेन्शन येतं, पण इथे वकील तिला आधार देतात. वकील स्वतःकडे असलेला तो ब्रेन लिपीतला पेपर बाजूला काढतात आणि जे काही माफीनामा आहे त्या माफीनामामधलाच तो पेपर ते बाजूला काढतात आणि तो वर ठेवत असतात. आता आनंदी जो ब्रेन लिपीचा पेपर आहे तो वाचत असते. आता तिला बराच वेळ वाचायला जातो, पण म्हणत असते हे सगळं काही योग्य आहे, जे इथे मॅरेज सर्टिफिकेटच्या पेपरवर आहे त्याच सेम पद्धतीने इथे लिहिलेलं आहे, त्यामुळे आता मी सही करू शकते. मग आता हळूच जो काही ब्रेन लिपीचा पेपर लिहिलेला असतो तो पेपर थोडासा वर गेलेला असतो आणि जो माफीनाम्याचा पेपर आणि त्याचबरोबर तक्रार नोंदविण्याचे जे काही स्वाक्षरीवाले नाव असतं ते थोडंसं खाली आलेलं असतं आणि तिथेच आनंदीला सही करायची असते. आणि तेव्हा हळूच आता वकील तो ब्रेन लिपीचा पेपर काढून घेतो. आनंदी म्हणत असते, आता तुम्ही मला पेन दिला तरीसुद्धा चालेल. मग आता तो वकील आनंदीला पेन देतो
आणि तेव्हा शिल्पा म्हणत असते, कर आता आनंदी, सही कर. मग आता आनंदी म्हणत असते, हो आता मी ह्या पेपरवर सही करायला तयार आहे. असं म्हणून आनंदी लगेचच आता त्या पेपरवर सही करत असते. आणि सही करत असताना फायनली इकडे शिल्पाच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात. तर वकिलांचा प्लॅन जो आहे तो सुद्धा यशस्वी होत असतो. शेवटी आता इकडे त्या पेपरवर आनंदीने तिची स्वतःची स्वाक्षरी केलेली असते आणि तिची सही करून मात्र इथे युगंधरला आता जेलमधून बाहेर काढण्याचं अनपेक्षितपणे किंवा नकळतपणे आनंदीने काम केलेलं असतं. आणि हे सगळं कोणी घडून आणलं तर फक्त आणि फक्त हे शिल्पाने घडून आणलेलं असतं. आता शिल्पा कोमात, त्याचबरोबर तिला फार आनंद होतोय. पण जेव्हा हे सत्य युगंधरला समजेल आणि युगंधर ह्या सगळ्या गोष्टीचा जाब इथे शिल्पाला विचारेल, तेव्हा मात्र शिल्पाची आता गय केली जाणार नाही. हेच आपल्याला आता पाहायला मिळालं आहे. तर आजच्या भागात एवढं. उद्याचा भाग तोच प्रोमो आहे. कारण विद्याधर आता इथे जेलमधून सुटून आलेला असतो आणि तोच प्रोमो त्यांनी रिपीट केलेला असतो. पण आता मात्र उद्याच्या भागामध्ये युगंधर पोलीस स्टेशनमध्ये फोन करणार असतो आणि पोलीस स्टेशनमध्ये फोन करून ह्या सगळ्या गोष्टींचा जाब इथे तो विचारणार असतो. कोणी सोडवलंय, कसं सोडवलंय, काय मी एवढ्या अटी घालून तुम्ही कसं सोडवलंय, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे त्याच्या समोर येणार असतात. तेव्हा मात्र शिल्पा काहीही वाचण्याचे तिचे कमी चान्सेस असतात. तर पाहत राहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.